ओम ज्ञानिना मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी च नः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास्यानिमित्त चलता हिलत असले संध्याकाळाचे पूजक आणि सत्संगाचे कार्यक्रमाक आयलत असले मागिले सगळे लोकांची हार्दिक जालत असले स्वागत। एक राज्य ते राज्य थंच राजा बरे कनु परिपालने करता आशिल्लो। विशेषांगेनु तेका तिगेले राज्य भितर असले लोकांचो अत्यंत प्रेम। कोणाक कश्टूर तिंका सहाय करचे बर करचे हे एक प्रवृत्ती ते महाराजांनी दवरून घेतिले। अशी जावंक न्हू प्रायः ते गेले सगळे लोकूची राज्याचे राजाक मस्त प्रेम करता आशिल्लेची गौरव दिता आशिल्लेची देव म्हणून मानता आशिल्लेची। ते राज बी तशीची कशी प्रजारंजक जावंक न्हू लोकां बरें करता आशिल्ली की तेजे बरोबरी तेका देवता भक्ती बी आशिल्ले। विशेष जावंक न्हू देवाले पुजा पुरस्कार करता उरता आशिल्लो। सहजानुची तेका एक मना दिसले आपणा राज्या भितरी थोडे भिकारी लोक आसाची मागता लोक आसाची तिंग कुटलोकाची समृद्धी आलता संपत्ती दिवंक न्हू पूर करूं जावूच ना। अशें न्हू तिंका दिवसा कितले जावका तसले एक वेवस्थे हांय करका सांची विचारचेरी तो बसलो। अशें न्हू दिवसाच सकाळी तिगेले देवा पूजा जाले नंतर तो मागता लोकांक दिवचे खातीर थोडे पयशे हण्ण हंपल हें उठ हें न्हू बसता आशिल्लो। कारण सगळे भिकारेकाची भीक मेळटा म्हणना अनेक दिवस अनेक लोकांक पोटाभुकीचेरी उरचें पडटा। तशें जावचें ना मागील राज्या भितरी। मागील राज्या भितरी सर्व लोकूची सुभिक्षा उरका बरें तिंकां आहार मेळका म्हणचे हें राजाल चिंतन। अशें जावंक न्हू दिवसाची एक परिपाटी हांगा ताणें क्रम दवरून घेतले। ते म्हळ्यार पूजा जाले नंतर सकाळीपणी तो भायर येवन बसता लायनशीर मागता लोक तुगे कडेन येताची। ह्यो राजा तिंकां दूड दिता थोडे लोकांक हण्ण दिता अशें चलता आशिल्लें। विशेष म्हळ्यार ते भिकारी भितर दोग लोक भीक मागता लोक बी येता आशिल्लेची मागता लोक बी येता आशिल्लेची। एकलो राम आनी एकलो कृष्ण तिंगेले नांव ते दोग लोकूची गरीब भीक मागून जीवन करताले पाप ते दोग लोक बीची हे लायनी भितर दिवसा उरता आशिल्लेची। तुमचे भितर रामाक केन्ना राजा दक्षिण दितकी तेन्ना महाराजा तुका बरें जावो तुगे निमित्त आमगे सगळे संसार चलता संसांगे न्हू तो धन्य वासोन वता आशिल्लो। तेगेले फाटल्यान तसले कृष्ण मात्र
महाराजाकडे केन्ना दान घेतलें की तेन्ना उंच पळोवंक गेलो, भगवंता तुगेली दये, तुगेली दये निमित्त आज म्हाका इतलो मेळ्ळो आसा, धन्यवाद म्हूण सांगे न्हू. तो मुखार वता आशिल्लो. 1 दीस जाले, 2 दीस जाले, प्रायः राम आनी राजाल वर्णन करचें, कृष्णान भगवंताल वर्णन करचें, हें आयकताची राजाक मना भितर थोडे बेजार जाले. हांव हेका दिता दान, ह्यो वचून धन्यवाद देवा सांगता मू, देवाक कृतज्ञ दिता मू ह्यो कृष्ण म्हणजे ताका बेजार विशय जावन उरले. जाल्यार साला मध्य विचारचे योग्य न्ही म्हूण सांगे न्हू, तो ओगी उरलो. एक दिवसू तेगेले चेल्लेले वाडदिवसू अशें जावंक न्हू. राजाक मस्त संतोश जावंक न्हू, सगळे लोकांक तेणें आपयले गांवंतल्या लोकांक, आनी विशेश जावंक न्हू. त्या दिवसू वैशिश्ट्य पळोवन गेले तसलें दान दिवच्याक ताणें सुरवात केले. वस्त्र, भांगर, दुड्ड हें सगळेची तो वाणचे लागलो संतोशाचेरी. दिवसा पदरी प्रमाणेच राम बी आयलो, राजा धन्यवाद सांगलो, मुखार गेलो. कृष्ण बी आयलो, परमात्मा तुगेली दये निमित्त म्हाका आज बी आहार मेळ्ळा म्हूण सांगे न्हू प्रार्थना करता आसा. तेन्ना हें राजाक सहन जालें ना. तेन्ना राजा ताका विचारता आसा, कितें रे मारया, हांव तुका दिता आसा, हांव तुका घालता आसा, हुंत निमित्त तुगेलें जिवन चलता आसा. अशें आसतना तूं मागेली आनी तुगेले मध्य ताका कितें हारता भगवंताक? तो कितें जावं हांगा आमकां? ताका सगळें नांव घेवचें वश करतना न्ही तुवें, ताका धन्यवाद सांगचें वश करतना न्ही तुवें म्हूण सांगे न्हू. थोडेची बेजाराचेरी ते कृष्णाक राज उलयता. तेन्ना कृष्ण आसता सांगता, राजन कोण सांगलें तुमकां भगवंत आमगेले मदीं येवचें ना म्हणून? तूं म्हाका दितास कितकें हय, हांव घेतास कितकें हय, जाल्यार तुका दिलेलो कोणें? ते भगवंतानी न्हेवे, भगवंता निमित्त तुका कायल न्हेवे ते. तो कशें तुका दिता की तुगेले वचन म्हाका दिता, तुका कोणाक कितें वचन दिल्लो उरता परमात्मानी. अशान तुका दितले बी तोची, म्हाका दितले बी तोची. अशें सांगे न्हू हांव ताका धन्यवाद सांगले बी ना, म्हाका अन्यथा भावन ना म्हूण केन्ना सांगता की तेन्ना राजाक हें पचित ना. राजा सहजान दिसता मागेले बाप्पा निमित्त म्हाका हें राज्य मेळ्ळें, तेगे समृद्ध जालें तसलें आस्ती मेळ्ळें, साम्राज्य मेळ्ळें. जाल्यार ह्यो म्हणटा आसा देव दिता आसा म्हूण सांगे न्हू. हें कितकी ती राजाक मनाक पसंद जावत ना. अशें सांगे न्हू राज विचार करता. हें कृष्णाक सुमूची एक बुद्धिशिकिका म्हूण सांगन चिंतन कंगे न्हू. एक दिवसू पुनः यथावत राजा दिता आसा. दिवसा प्रमाणे राम आनी कृष्ण तेगेल्या मागच्या आयल्याची. तेन्ना राजा रामाक भिक्षीक हांगे न्हू सांगता, दुडदीन सांगता, बळे तूं आज घरा वता आसतना तुगेले खायमचे वाटे वतनाक तूं मागेले राजमार्ग, ते मार्गा भितर कोणाक सोडतना, ते नियर जाले तसले मार्ग ते मार्गान तुगेले घरा वची, तुका बरें येता म्हूण सांगे न्हू रामाक राज सांगता. आनी कृष्णा सांगता तूं थोडे बाजून राबी, हांव तुका कडेन दिता म्हूण सांगे न्हू रामा धांडयता. रामानी थंय वच्चे पयलेची, ते वाटी वच्चे पयलेची राजान थंय एक वेवस्था केला. ते म्हळ्यार एक मडकी भितर रुपया कॉयन घालून घेवन दवरून घे न्हू ते रोडाचे बाजूनी दवरला. राजाले विचार कितें, राम वता आसतना ताका हें मडकी दिसतालें, तो मडकी घेवन वतलो, तो आराम उरतलो, हें कृष्णाक आशिल्लें तशें उरो म्हूण सांगचें राजाले विचार. अशें जावंक न्हू रामाक त्या रोडार धांडिले, ताणें त्या वाटेर धांडिले. रामाक संतोश जावंक गेले, कितले पळय मागील योग, हे वाटे कोणा फिरतना, अत्यंत रुवून जाल तसलो वाटी राजमार्ग, हेजे फातर बी ना, कसर बी ना, कांय ना.
असलो वाटिवाच योग कोणा मेळटे जिवना भितरी. प्रायशः राजाला अनुग्रह निमित्त म्हाका मेळ्ळां अशें. अशें हांव न्हू संतोशाचेर तो अशें पळयता. ताका दिसता वाटी नीर जावन आसा, स्ट्रेट आसा. प्रायशः हांवें दोळ थांपून चमकले रेची आराम पावता हांव म्हूण सांगे न्हू दोळ थांपून चमचे सुरू करता. राजान कितें मडकी दवरले जालें ताका ते मडकी दिसचीच ना. तो मुखार वचून सोडता. थोडे वेळ जाले हांगा राज बाकी लोकांक दान दिता दिता कृष्ण आपयता आनी ताका बी दान दिवन सांगता तूं बीची तेगेले वाटे कवची राजा मार्ग कवची कांय तोंदर ना म्हूण सांगे न्हू. कृष्ण राजा कडेन दान घेता. ताका बी अत्यंत आश्चर्य येता. हे वाटे म्हाका फिरत योग मेळ्ळो म्हूण सांगे न्हू. हे रिकान तांकां पळयता तो वता. वता आसतना ताका एक मडकी दिसता रस्त्या बाजूक. ओहो कितकें आसा पळया म्हूण पळयता. रुप्य नाण्य. अयो भगवंता धन्यवाद तुका. इतली बी तुवें म्हाका दिनरक्षण करता आस न्ही तूं म्हूण सांगे न्हू. देवा धन्यवाद सांगता. घरा पावता. राजा मना दिसता सांगा हांवें काली रुप्याचे कितें कळसो भोवन दवरलेले ते रामा मेळ्ळा. तो संतोशान आसा. प्रायशः तो फाल्यां येगेन म्हाका धन्यवाद व्यक्त करता म्हणून. परतून फाल्यां आनी राजा दिवचे बसता. आनी परतून लायनीक हे दोगूय लोक आसाचे. राम बी आसा कृष्ण बी आसा. दोगूय लोक येता मागचे येताची. रामाक हाती उडयता घालता दान आनी विचारता तूं काली हांवें सांगिल्लें वाटे गेलें न्ही. हय गेलो महाराजा. तूं कितें तरी दिसलें कितें कितें तरी मेळ्ळें कितें तुका. ना महाराजा मेळचें कितें आसा म्हाका. तुगे तितलो व्हड वाट आशिल्लें तितलें रुंद वाट आशिल्लें. प्रायशः म्हाका दिसलें दोळ थापूंक गेले हांव घरा पावता म्हणून. अशें दोळ थापूंक गेलो म्हण सांगचे भितरी राजा धस्यां वता. अयो कितें नर्थ्याम गेले म्हूण सांगे न्हू. रामा राब म्हणटा. कृष्ण आपोवंक घेता. कृष्णा दान दिता. कृष्ण पुना यथावत भगवंता तुगेली दये तुगेली देवी म्हाका कितलो मेळ्ळा म्हणटा. तेन्ना कृष्णा विचारता तूं बी त्या वाटेक गेलो न्ही तूं कितें तरी जालें. हय महाराजा भगवंताला दयेशी दिसता आसा म्हाका. भगवंताला करुणे मागीर अपार त्यान आसा. त्या वाटे वचता आसतना म्हाका एक हंडी मेळून सोडलें. रुपी बदिले सान गडगी मेळ्ळें म्हणून. तेन्ना राजाक येरिकान पश्चाताप येरिकान आश्चर्य हें आयकूंक घेवन रामा वरकी बेजार येता. अयो हांव कसलो चुकलो. येद्दी दोळसोण गेल्ली री तें म्हाका मेळटा आशिल्लें मो मडकी. अयो म्हण चूक केलें म्हण सांगता. तशें दोगूय लोक घरा वताची. तेन्ना राज विचार करता प्रायशः हें म्हागेलें चूक आसा. हांवेंची ताका हातीक दिलें री ताका मेळटा आशिल्लें कितें कितें. हें कृष्णा मेळटा नाशिल्लें. हें कृष्णाक हांवें दिलें मात मेळ्ळा काय म्हूण हांव गेलो जाल्यार कितकें तेगेली योगा ताका मेळून गेलें. आनी परतून अशें जावचें ना म्हूण सांगे न्हू. राजा विचार करूंक न्हू. दुसरा दीस एक वेवस्थीत करता तो. वेवस्थीत करूंक न्हू. एक टरबूज हाडना भितरी सगळे भांगरा कॉयन भरता. भरून घे न्हू टरबूज हाडना कुडशीता परत आनी येथावत दान दिवचें बसता. पुनः रामकृष्ण तेगे लागीं बागू आयलेची. दिवसाची महाराजा ताका 2 कॉयन घालता आशिल्लो. त्या कॉयनाचेर हें वत्ता आशिल्लो रामू. त्या दिवसू महाराज ताका हें टरबूज दिता आसाची. घे हें घरा घेवन वचून खा बरें जाता तुका म्हणून. टरबूज घे न्हू राजा धन्यवाद तुका बरें जालें म्हूण सांगे न्हू. राम मुखार वता आनी कृष्णा बी तो दान दिता. तूं बी वची म्हूण सांगता. रामा हें टरबूज हाती घेता. ताका दिसता हें कसलें दिलें म्हाका राजान वचून. 2 पयशे तरी दिल्ले री. तांदूळ घेवन वचून शिजून खाता आशिल्लो हांव. मागीर बायले चेडूट मेळ्ळ वचून हण्ण दिवन सोड मू. ही हण्ण एक करून घेवन 2 पयशे घेवन वचका म्हूण सांगे न्हू. तो वाटे वचून राबता. हें वाटे वचून एक राबता. तेटल्या टायमार थंय कृष्ण येता. कृष्ण विचारता कितें तूं राबला हांगा. ना रे मारया राजान म्हाका केन्ना पयशे दिवचे आशिल्ले. ते 2 पयशेन हांव मागीर जीवन करून घेता आशिल्लो. आज पळय म्हाका राजानी पयशे दिला हें हण्ण दिला. हें हण्ण घेवन हांव वचून कितें करूं.
कड्यात तूं कितें करता ना इकूंक घेवन कोणा थोडे 2 पयशे घेवन वता हय घे हांव तुका 2 पयशे दिता ते हण्ण दी म्हूण सांगता तो हण्ण बागूंक घेता अरे हांव 2 पयशे घेवन घरा वता ह्यो हण्ण घेवन ह्यो घरा वता हण्ण फुटून पळयता बोट पुरा वायटा वता ताका भगवंता सांगता भगवंता तुगेली दये आज कितलो डोळ सोलटी मागीर उंच्यो जीवन भोर आनी हांवें मागचें नाका तशें सोड मू तुवें म्हूण सांगें न्हू भगवंता तुगेली कृप म्हूण सांगें न्हू भगवंता धन्यवाद सांगताची घराक उरता दुसरा दिवस राजा मना भितर संतोश जाल्ले आतां दिवसा बागता येतालो कृष्ण विना हा राम न्हय रामाच्या वेवसाय कंसोळा म्हूण सांगें न्हू दान दिता वता आसा आनी दान घेवचें राम येवन प्रत्यक्षाला मुखार पळयता कृष्ण ना तेन्ना विचारता रामा कडेन तूं आनी परतून मागचें आयला हय राजा मागचें आयला कडेन तुका दिलें टरबूज कितें जालें तें राजा म्हाका दुड्ड जावक आशिल्लें की ना तें कृष्ण हाती दिल्लें हांव दुड्ड घेवन गेल्लो म्हणचे भितरी राजा धस जाता धस जांगे न्हू ताका धूड दिता आनी ते कृष्ण कितें आयले ना आजी म्हण विचारता तेन्ना तो सांगता कितें की हांव तेगे घरा विचारचें गेलो कृष्णा तूं यो रे म्हूण सांगें न्हू त्यान सांगलें आत्तीन मागचें काम ना रे म्हाका देवान म्हाका भरपूर दिला म्हणून अशें तो आयलो ना तेन्ना राजाक हेरिकान बेजारू पश्चाताप सगळें लोकां दान घेवन गेले नंतर राजा देवार मोचून देवा पांय पूण सांगता खंय भगवंता कृष्णा सांगचें अत्यंत खरें कृष्ण सांगचें म्हाका पचन जालें नाशिल्लें कृष्ण सांगचें म्हाका सहन जालें नाशिल्लें ते म्हळ्यार भगवंता तुगेली दये तूं म्हाका दिता आसा म्हूण सांगें न्हू म्हाका दिसता आशिल्लें हांव दिता आसा तुमचो निमित्त तेंगेलें जीवन चलता आसा म्हणून जाल्यार हांव कोणाक कितें दिवचें गेलो तुका म्हणजे कोणा दय आशिल्ली तुवें ताका तें पावयलें पण नंतर हांव दिता न्ही भगवंता तुच्चे दितलो म्हूण सांगें न्हू भगवंताक शरणागत जाता म्हणजे कथा आयकले नंतर आमकां कळचें सत्य कितें जिवना भितर परमात्मा निमित्त हें सगळें चलता आसा परमात्माच आमकां दिता आसा म्हणजे सत्य आज आमी अर्थ करून घेवका प्रायः आमी जीवन करता आसतना आमकां एक पट दिसता ना उट्टपटी दिसता तें फाल्स म्हणटना आमी बापायनी आमकां पोसला आवयन पोसला आमकां मितचो लोक पोसताची कोणकी आमकां जिवनाक आधार जावन राबताची म्हणून हें एक अर्था भितर थोडे दूर पर्यंत खरें हाय जाल्यार सर्व लोकांक पोसतालो कोण सर्व लोकांक दितालो कोण तो परमात्मा न्ही इळे निन्न दान मळे निन्न दान सुळियुವ ಗಾಳಿ ನಿನ್ನ दान म्हूण सांगें न्हू दास लोक सांगताचे हें जगत परमात्मा भुंयी तुवें दिलें हें भुंयी भितर कितें आहार मेळटा हें तुवें दिलें हें वार कितें आमी घेता जीवन करचें तें तुवें दिलें हें खंयचें आमी दिवचें न्ही जाल्यार तूं एंड तूं जावचें पुरो तो आनी कोणाक कितें दिता तेगेली आमी घेताची जाल्यार मूल दितलो कोण म्हण जालो परमात्मा न्ही अशें आमगे न्हू आमी कोणा धन्यवाद सांगता म्हूण सांगलें दिलेले धन्यवाद सांगया तेजे बरोबर मूल धन्यवाद आमी कोणा पावका ते परमात्मा पावका परमात्माक आमी करता तें दिवका भगवंता तुगे निमित्त हें मागील जीवन चलता आसा म्हणजे भाव आमी व्यक्त करता तेन्ना मात्र ते भगवंताले कितें आशिर्वाद आसा आमकां परिपूर्ण मेळचे शकता राज दिता राजा निमित्त जाता म्हणून कितें रामान दाखोवंक घेतिलें ताका राजान दिलें तसले दोनीय पयशे मेळबी ना ताका जास्ती मेळना ताका भगवंत दिता भगवंत निमित्त मागीर जाता म्हूण सांगेन केन्ना कृष्णान खरें अर्थ करून घेतिलें ताका भगवंतानी जास्ती दिला राजा रुपाचारी म्हूण सांग जालें असलें प्रायशः भगवंताची सर्वाकच कारण म्हणजे कळना आमी घेवकाची ताका आमगेले म्हालगड लोक सहज आणूची सांगताची
ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान जगत म्हणून. हे सगळे कितें प्रपंच आसा, हे सगळे प्रपंच परमात्मा निमित्त, परमेश्वर निमित्त व्यापताल खंय. हे सगळे प्रपंच विलासीत असले वस्तू सगळेची परमात्मलेची खंय. अशें आसले तरी तीन मुखार सांगताची तेन त्यक्तेन भुंजीथा म्हणून. अशें आमगे न्हू हे सगळे वस्तू परमात्मा जाले तरी आमी खंयचे वस्तू स्विकार करता आसतना, खंयचे वस्तू खाता आसतना हे परमात्मा हे तुगेले प्रसाद म्हण आमी खावंक खंय. तेन त्यक्तेन हे तुगेले, हे मागेले न्ही, तुगेले प्रसाद म्हण हांव घेता म्हणजे भावनेचेरी भुंजीथा आमी भोग करका म्हण सांगे न्हू आमकां उपनिषद, ईशावास उपनिषद संदेश दिता आमकां. म्हळ्यार हें उट्टू परमात्मले म्हण जाले नंतर आमी घेवची वस्तू जावं, आमी खावची वस्तू जावं हें परमात्मले म्हण जालें. आमी केन्ना हें परमात्मा वस्तू खाता आसाची तेन्ना ते परमात्माक कृतज्ञते अर्पण करचे, परमात्माक स्मरण करचे, परमात्मा प्रसाद म्हण खावचे अनिवार्यता आमी दवरून घेवपाची. अशी आमगे न्हू प्रायशः आमगेले म्हालगड लोकांनी एक पद्दत हाडले. ते म्हळ्यार कितें, प्रायशः 15-20 वर्सां फाटीं अनेक लोकां त्या विशय गुत्त आसा. तेन्ना घरा भितरी कितलो लोकां जावं की एक चरवे भितरी शीत करचे. ती शीत करून न्हू देवा मुखार व्हरून दवरचे, देवा नैवेद्य करचे, देवाल प्रसाद म्हणून सगळ्या लोकांक जेवचे. ती एक पद्दती म्हालगड लोकांनी करून घेतली आमगेले. कारण हें कितें शीत आमी करता आसाचें हें आमगेलें न्ही, हें परमात्मालें. अशें परमात्माक पयलीं नैवेद्य जावंक तें, तेज नंतर आमी स्विकार करता म्हणचे भावने आशिल्ले. जाल्लेरी आजी ते हॉटडॉग कडवे करचे, शीत करचे वेवस्थे गेले. आज पुरा वेवस्था आमगेली येन पावले म्हण सांगेन न्ही. तुंत भितरी कितलो लोक आसा आमी, 3 लोक आसले, 3 लोकां पुरो जेवका. आनीक नाल्यार हॉटलांत हांड दिवंक तेका. तितले वेवस्थेचेर आज आमी क्लप्त जावन करताचे. अशी जावंक न्हू ते देवा होवन दिवचे प्रश्न ना. ते आमी केल्ले आमी खाल्ले. देवा दिवची मनोभावनेची आज दूर येता गेलेले दुरंत विशय. अशी जावंक न्हू म्हालगड लोकांक कितें कल्पना आसा तें योग्य आसा. देवा दिन आमी स्विकार करता म्हणून. तेन्ना एक परंपरा आशिल्ली, देवा पूजा करचे घराक, पुजे टायमार नैवेद्य करचे, दनपारा टायमार नैवेद्य करून प्रसाद घेवचे. जाल्यार आतां कितलो घरा भितर पुजा चलता. पुजा चल्ले बी कोण करताची, ते केन्ना चलता म्हणून विचार करूंक गेलतना प्रायशः हेका तेका होंदाण कित्याक की ना की नैवेद्य आमी कितले मडीन करूं शकता, आतां कितले शुद्धीन करूं शकताची. हें किंकी होंदाण जावतना अशा न्हू आतां देवा पुजा करताची ना म्हणटा आमी. जे देवा वची कितें शुगर साखर, देवा साखर तुका नैवेद्य दिला, तथास्तु शुगर उठलो काकाची. देवानी कितें करतालो, दिल्ला दिवंक न्ही ताणें परतून तुमकां. अशी परिस्थिती आमगेली आज आमगेली. म्हळ्यार आमी कितें खाताची ते परमात्मा दिवन खावका म्हणचे मनोभावने बीची आज आमगेल्यान दूर येता गेला म्हणजे जाल्यार तरी प्रायशः आमकां एक सत्य गुतना ते म्हळ्यार परमात्मा निमित्त आमकां मेळटा आसा म्हणून. परमात्मा निमित्त आमकां हें खावचें खान पान आमकां प्राप्त जाता आसा म्हूण सांगेन. स्वामीजीन सांगलां शुगर दिली जाल्यार फाल्यां येता शुगर येता काय म्हणून फाल्यां ताणें मिसाक भितर धरी नाकाची जीव केले ताका ताका संबंध ना अशी सांगलें इतलेच. शुगर दिले शुगर येता म्हणून सांगलें, मिसाक भितर दिल्यार फाल्यां ती केन्ना वताले जगत मागेले म्हण तशें उठ न्ही भावांनी अशी सहजान चिंतने भितर सांगिल्ले विशय ते. अशी जावंक न्हू प्रायशः आमगेले भारतीय कितें परंपरा आसा, चिंतन आसा, हें चिंतनेचे अंतीम घट्ट कोणा पावता की म्हणल्यार सर्व आधार जाले तसं ते परमात्माक पावता, ते परमेश्वराक पावता म्हणजे सत्य आमी कळून घेवचें पडटा.
अशें आमगे न्हू प्रायशा आमगे म्हालगड लोकां तें गुंतशिल्लीं कितकी मनुश्य मुखारी गॅस येता कुकर येता किंवा थोडे कन्न देवा दाखयन अशी खाता म्हणून ताका तेणी दुसरा वेवस्थे तेन्ना हाडले ते म्हळ्यार कितें वेवस्थे जेवण करचे पयले चित्राहुती दिवंक गे न्हू चित्रावळी घांक गे न्हू आमी आहार खावचे म्हणून ही एक पद्दती चित्राय स्वाहा चित्रगुप्ताय स्वाहा यमाय स्वाहा यमधर्माय स्वाहा सर्वेभ्यो भूतेभ्यो स्वाहा 5 चित्रावळ दवरून गे न्हू आमी आहार घेवचे 5 कित्याक तर ही पंचभूतां निमित्त प्रपंचाला पृथ्वी आप तेज वायू आकाश अशें न्हू पंचभूताचें प्रतीक केलें तसलें परमात्माक 5 पटी आहुती दिवंक गे न्हू आमी स्विकार करचे पद्दती आमकां हाण दवरले जाल्यार आज ते कितलो घालता चित्रावळी ताटा बसचे तोडू सूत सोडतात न्ही आमी खावच्याक असलेक चिंतने भितर आमी जीवन करता आसा म्हणलें आसतरी प्रायशा आमी खंयकीची त्या परमात्माक विसरता आसा म्हणगेले परमात्मा चिंतनेतून दूर वता आसा म्हणगेले थोड्या लोकांक म्हणलें आसा स्वामीजी हांव पॅन्ट शर्ट घालून उरता जेवणा गडबडी उरता म्हाका ते चित्रावळी घालूं येता की म्हूण तूं कितें घालना आसा म्हणजे मुख्य न्हय रे तें तूं खात तसन देवा स्मरण करून खावंक न्ही तुवें देवा अर्पण करून खावंक न्ही तें मुख्य न्ही तें भाग अशें आमगे न्हू शक्यतो घरा भितर आमी जेवण करता आसतना मुंड न्हेसून आंगाक एक टवाल घालून जेवण करचें अत्यंत बरें तें करूं शकल ना चित्रावळी घालचें मनच गुंतना तेन्ना एकपणे भावन करीत न्ही आमी परमात्मा तुगेले प्रसाद म्हणून हें अन्न स्विकार करता आसा बरें करी हें म्हाका अनुग्रह करी म्हणून बाबाक नंतर एक धन्यवाद सांगून आमी खावीत न्ही तितलेपणी करीत न्ही कृतज्ञता आमी तेपणी करीत जाल्यार तितली बी आजी मनोभावना आमी भितर ना म्हणलेली आसलेली खंय की आजी आमी खंयचे वाटे वता आसाची म्हणजे चिंतने करची अनिवार्यता आमकां सगलो कळ्ळो आसा अशें आमगे न्हू हें कथा कितें आसा हें कथा सांगता आसा आमकां दिवची पुरा भगवंतानीची हें थ्रू एंड थ्रू म्हणजे कितें आसा हें बी तिगेलें निमित्त येतवीन आहा हें कोणकी दिवचें न्ही आमकां म्हणून अशें आमगे न्हू आमी भगवंताक कृतज्ञान उरका भगवंताक स्मरण करूंक न्हू आमी आहार स्विकार करका भगवंता तुगेले दये निमित्त हें अन्न म्हाका मेळ्ळां म्हणजे भाव व्यक्त करून आमी केन्ना तें अन्न खाताची तें अन्न अमृत तुल्यजान आमकां मेळटा तुमचे निमित्त आमगेलें आरोग्य जावं बुद्धी जावं बरेच एक शक्ती सामर्थ्य प्राप्त न्हू आमी जिवना भितर बरे वाटे वचूं शकताचे अशें हांवें न्हू आमी जिवना भितर थोडें परिवर्तन करूंक घेया जेवण म्हण सांगचें गबा खावूच असल्यो वस्तू न्ही ते परमात्माक कृतज्ञते दिवंक घेवन खावूच असल्यो वस्तू आमी भगवंता कडेन भिक्षान देयचे मार पार्वती पौर्णिमा सांगिल्लें आमी भिक्षे म्हूण सांगिल्लें परमात्मा दिलें ते भिक्षवरकीची कृतज्ञते अर्पण करून भगवंता खाल्यार प्रायशा ते भिक्षे अमृत्यान आमकां प्राप्त जाता आमगे जीवन धन्य जाता म्हणजे सत्य आमी अर्थ घेवं केला अशें हांवें न्हू मध्यंतरी तरी चित्रावती विशय भितर आनी थोडे विशय उलयतले आमी जाल्यार आयचे सत्य कितकें म्हण सांगल्यार आमी कितें मेळटा जिवना भितर ते सगळेच परमात्मा प्रसाद म्हणून घेवच असले एक भावना कितें वाडून घेता वताची तेन्ना आमकां जास्तीत जास्त मेळटा म्हणजे सत्य मेळटा घेवका राम राज दिता म्हणटा घेतलो ताका दिवसा मेळटा तितले मेळ्ळे कृष्णू भगवंत निमित्त मेळटा म्हणटा घेतलो अशें ताका जास्ती मेळ्ळें म्हणजे आसल्यार आमी केन्ना हें सगळें परमात्मा चलता असं म्हणजे एक भावना करून घेताची तेगेली निमित्त मेळ्ळा म्हणजे एक चिंतन दवरून घेताची तेन्ना तो परमात्मा उदार जावन दिता आमकां मस्त मेळटा हें सत्य अर्थ करून घेवचेची हें चिंतनेचें रहस्य जाला अशें हांवें न्हू आमी थोडें परिवर्तन करूंक घेया कसले घेता आसतना बेची परमात्माक मनांतन आमी ध्यान करया मनांतन कृतज्ञता दिया येद्रा आशिल्ले काही बेजार लोकांक होडान सांगता म्हणना आमी मनांतन कृतज्ञता दिल्यार ते परमात्मा पावता तो परमात्मा एक हातीन दिवचे 10 हातीन दिता आमी समृद्ध उरूंक शकताची तसले एक मनोभावने आमगे सगळ्या लोकां भितर ही वशी जावं म्हणजे
विशेष तसली मागणी श्रीदेवीले ज्ञानेश्वरी चरणावृंदाक करचेक इश्ट करता असा. संतोष जाता असा. चातुर्मास्य कार्यक्रम बरे तेचेरी देवीला आशीर्वादा निमित्त तुमगे सगळ्या सहकार निमित्त चलता असा. आज वरकीची मस्तितले पाद्यपूजा कार्यक्रम जाल्याची, अन्नदान कार्यक्रम, महादान कार्यक्रम, सर्व सेवे आणि विशेष आमगे न्हू संरक्षणा सेवे हे सगळे सेवे आज हांगा जाल्याची. तेजे बरोबरी आज विशेष आमगे न्हू अनेक गांवचे लोक बी आज हे कार्यक्रमा भितर भाग घेतल्याची. त्या म्हणसर दैवज्ञ ब्राह्मण विद्यावर्धक संघ हुब्बळ्ळी, युवक संघ हुब्बळ्ळी, महिला मंडळ आणि त्याचे बरोबरी दैवज्ञ क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी सतीश शेणाल नेतृत्व भितर आज सगळे लोक विजयानल नेतृत्व सतीश शेणाचे सगळे लोक आज येऊन घेऊन ह्या कार्यक्रमात सहकार दिल्याची. त्याचे बरोबरी विशेष सांगून दैवज्ञ ब्राह्मण समाज, राणेबेंदूर, महिला मंडळी, युवक संघाची तिने बी आज विशेष या कार्यक्रमात भाग घेतल्याची. त्याचे बरोबरी सागरचे युवक संघाचे लोक पेची आज तंडोपतंड्यान येऊन घेऊन गाडीकन येऊन घेऊन ह्या कार्यक्रमाक सहकार दिला. अशांनू त्या सगळ्या लोकांची हार्दिक अभिनंदन सांगताची. देवीला आशीर्वाद उरो म्हणजे विशेष आणू प्रार्थने करता असता. आज विशेष आमगे न्हू चातुर्मास्याक संपूर्ण सेवे आज एक दिवसाची कितें 25,000 सेवे आसा ते 3 दानी लोकांना आज हांगा दिल्लो आसा. ते म्हण सांगले न्ही हुबळीचे आमगेले दैवज्ञ विद्यावर्धक संघ हुबळी हिंगळे अध्यक्ष तसले आमगेले आज विजय अण्णा तिने आज हांगा आयल्याच. प्रायशा सगळे टिमा लोकांक घेवन आज 100 लोकांक घेवन तिने आज पावल्याची. पावून एक व्हड सेव दिला आसा. आमगेले 2002 चातुर्मास हुबळी भितर जालेले. तेन्ना बी अशीच कल्याणप आमगेले कांय काम जालें नासलें विशेष. जाल्यार आमी उद्घाटन करूनच चातुर्मास जालो थंय. त्या चातुर्मास्याक मुख्य तसले प्रेरक म्हळ्यार मागीर विजय अण्णा सांजे इश्ट करता आसा. कारण तिनी स्वामी चातुर्मास्याच्या स्वामीजीन सांगला इश्ट स्वामी रमेश रायकर मामा सांगले तिंगेल मित्र तिने तयार दिल्याची. 1.5 म्हयन्या भितर ते तितले व्हड कल्याण तिने बांदून घेवन तयार करून दिलें म्हणजे आसले ताका मागीर विजय अण्णा हात संवसाराचें मस्त खुशी जाता. अशान विजय अण्णाक आनी तेंगे सगळे टीम लोकांक धन्यवाद सांजेश्ट करता आसा. संघात लोकांचे धन्यवाद सांजेश्ट करता आसा. तेजे बरोबरी आनीक आज एक दीस संपूर्ण सेवे मेळ्ळा आसाची. राणेबेंदूरचे मागीर ते आत्मे जाले तसले श्रीयुत राजू एम रेवणकर राज अण्णा मस्त आत्मीय मस्त पयलींची चातुर्मास्याक येवचे सेवे करचे हे करता आसाची. प्रायशा प्रति वर्ष तेंगेले व्हड डोनेशन उरताची चातुर्मास्या भितर. तेन्ना सांगते स्वामीजी चातुर्मास चलक न्ही 1000 लोक येताची जेवण करका तेंकां सगळ्या लोकांची अनुकूल जावका म्हणजे बदल एक उदात्त चिंतने बरे भावने समाजाचेर मस्त काम करता आसाची. माटा बद्दल चितले अभिमान धरून घेतला आसला अशें सांगे न्हू. राणेबेंदूरचे श्री राजू रेवणकर हिंकां हार्दिक धन्यवाद सांगताची. देवीला आशीर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबरी हुबळीचे आमगेले श्रीयुत चंद्रहास एस वेर्णेकर हिन बीची आज हें एक व्हड दान दिवन सर्व सेवा दान दिवन आज संपूर्ण सेवा दान दिवंक न्हू व्हड सहकार दिलो आसा. प्रायशा आमगेले मठाचे देवस्थान बांदता आसतना कमिटी भितर चंद्रसरणी बी आशिल्लीच मस्त सहकार दिला मठाच्या कार्यक्रमाक आनी समाजाचें खंयचें काम जावचें हुबळी भितर मस्त तेंगे सहयोग उरताची. अशें न्हू मठाची अत्यंत आत्मीय बी आहायची न्ही. अशें न्हू चंद्रसरणी कितें हे व्हड सहकार दिलो आसा. चंद्रसरणाक तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची. देवीला आशीर्वाद दिलो म्हणजे प्रार्थना करता आसा. त्याचे बरोबरी आज चातुर्मास्य संरक्षणा सेवे ते व्हड सेवे ते 1 लाख रुपये सेवे ते सेवे वरकेची आज 2 दानी लोकांक दिले मस्त संतोष जाता आसा. त्यामुळे पयली चिडवडी आशिल्ले आतां राणेबेंदूर उरताची ते आमगेले अत्यंत आत्मीय जाले तसले श्रीयुत पुंडलीक नागप्पा रेवणकर हिंनी 1 लाख रुपयाचे चातुर्मास्य संरक्षणा सेवे दिवंक घेवन आज ह्या कार्यक्रमाक बरें सहयोग दिलो आसा. म्हाका कल्पना ना इतलो व्हड तिणी दान दितलेची म्हणून. हांगा येवकेले भीतर ते विचार करून आयलो न्ही काही. हांगा आयले नंतर ते परिसर पळोवन तेंका दिसलें काही आमी कितें तरी व्हड डोनेशन दिवं काय चातुर्मास कार्यक्रमाक म्हणून. अशें सांगे न्हू प्रायशा तेंगेले चेडा सहकार घेवन न्हू तिनाचें एक व्हड हें एक संरक्षणा सेवे दिवंक न्हू चातुर्मास कार्यक्रमाक मस्तितले सहकार दिलो आसा. अशान पुंडलीक मामाक आनी तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची. देवीला आशीर्वाद दिलो म्हणजे प्रार्थना करता आसा. आनी तेंगेले इश्टार्थ
पुरत्या म्हणबेची देवीकडे मागणी करता आसा. तेजे बरोबरी राणी बेंदूरचे आनीक व्हड दानी आज आमकां चातुर्मास्य संरक्षणा सेवे दिल्ले आसाची. ते म्हण सांगले री आमगेले आवय स्वरुपी जाले तसले श्रीमती पद्मावती व्यंकटेश दैवज्ञ हिन्नी आज ते एक व्हड दान प्रायशः अद्भुत जालें तसलें दान व्यंकटेश हांगा परचे वटलो का आसाचे. कारण समाजा भितरी मस्त बरें काम करता आशिल्ले तसले राणे वेंद्र भितरी मठाचे खंयचे एक कार्यक्रमाचे प्रकल्प व्हरची तेन्ना व्यंकटेशान मुखार जावंक न्हू ते काम करसून दिवचे. प्रायशः तेंगे चेड्या भितर चिगूड आयली कितकी मागेले संतोश अण्ण देवो श्याम अण्ण तेजे भितरी मागेले आईक पद्मावती आईक तरीची मस्त म्हणटा बदल अभिमान कितलो अभिमान म्हणटा तरी प्रायशः देवीलें नांव तेणी केन्ना घेता उरचें ज्ञानेश्वर नांव तेणी केन्ना घेता उरताची. एक विशेश जालें तसलें मठा बद्दल प्रिती तेजे बरोबरी ही एक विशेष सेवा दिवका म्हणजे मागेले पद्मावती आई मनाचे एक संकल्प अशें दिसता आसा. अशा न्हू आमगेले राणी बेंदूरचे पद्मावती आईनी अद्भुत जालें तसलें एक सेवा दिलें आसा. अशा न्हू ते पद्मावती आईक आनी तेंगे सगळे कुटुंब लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद दिवं म्हणजे प्रार्थना करताची कृतज्ञते सांगचे इश्ट करता आसा. संध्याकाळा भितरी सुंदर तसले कार्यक्रम पळयले वैविध्यमय जाले तसले कार्यक्रम म्हाजे स्टेजा भितरी सुंदर सुंदर जाले तसले एक वस्त विन्यासाचेर मागीर आवय लोकांनी 2 टिमांनी भजन केले. प्रति दिवसा प्रमाण मागीर दावणगिरी आवय लोकांनी सहस्रनाम भजन केले री विशेष आमगे न्हू दैवज्ञ महिला मंडळी राणी बेंदूरचे आमगेले पद्मावती आई नेतृत्वा भितरी सुंदर सांगे न्हू समवस्त हांगे न्हू सुंदर तसले एक अर्ध घंटेचे भजना कार्यक्रम तेणी प्रितीन चलून दिले. तेजे बरोबरी मागेले हुबळीचे दैवज्ञ महिला मंडळी हेनी बी तशीच प्रायशः 5:30 सुमार तेणी सुरवात केले 6:30 पर्यंत 1 तासाचे सुंदर तसले भजना कार्यक्रम चलून दिले. पळया इतलो अभिमान जाले न्ही हांगा येवं का भजन करका म्हणूच मागीर हुबळीचे आवय लोक 1 म्हयनो जाला आतां तेणी विशेश सांगेन तरबेती घेता आसाची भजन करची कशी म्हणून सांगेन तरबेती घेवन आज हांगेन तेणी एक करून दाखयला म्हणजे तरी प्रायशः तेंका केले अभिमानाक आमी कितले गौरव दिले रिकमेची अशें सांगेन राणे बेंदूरचे आनी हुबळीचे मातसो लोकांक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद दिवं म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबरी सुंदर जालें तसलें भजने 7 नंतर तुमी आयकले अत्यंत हृदयंगम जालें तसलें भजने सुंदर जालें तसलें भजने आमगेले अत्यंत आत्मीय जालें तसलें श्रीयुत सदाशिव के रेवणकर आनी तेंगेले थंड लोकांनी अद्भुत आमगेन चलून दिले. मस्त बरें दिसलें आमकां आमी सदाशिव आसले भजन आयकलेले प्रायशः 20 वर्सां फाटी 20-22 वर्सां फाटी घरा गेलेले आमी पातपुजा खातीर तेन्ना ते सगळे कुटुंब तशी भजन करचे तेंगेले आवडी तेंकां अशान तेणी तेंगेले घरा गेलतना एक अर्द घंटे भजन करून दाखयलेले. तेजे नंतर तेंगे भजन आयकत असले खंय अवकाश मेळ्ळे की ना की म्हाका जाल्यार आज सुंदर जान भजन कंगे न्हू हे एक कार्यक्रमाक यशस हाडलो आसा. सदाशिव अण्णाक आनी तेंगे सगळे थंड लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद दिवं म्हणजे प्रार्थने करता आसा. मस्त संतोष जाता आसा. चातुर्मास्य कार्यक्रम सगळे रितीचेरी बऱ्या तरेन चलता आसा. आज बीच अनेक आवय लोकांनी नैवेद्याक करून हाड दिला ते सगळे आवय लोकांक धन्यवाद. प्रति दिवसा प्रमाण सांगचे कोची सगळे लोक ल्हानशी दिया हांगा राबोंगेन विळंब करनाकाची हांगा आयली तशीच हात मुखार करून येवं का मुखार केन्ना या तीर्थ घेया 2 स्टेप मुखार वचून तीर्थ पिया आनी स्वामीजी नमस्कार करून प्रसाद घेवन महाप्रसाद घेवन तुमी कार्य करया. नमस्कार करचे मनाक आसलेली थंयच नमस्कार करूनच मुखार येवं तुमी आनी हांगेन तुमी नमस्कार करूं बसले ना हांगेन तुमी तीर्थ पिवचे बसले रे आनी तितले डिस्टर्ब येता तितले टायम मुगे वता वेस्ट जाता. आज लोक बी मस्त आसाचे दुसरे गांवचे लोक बी आसा तेणी बी दूर दूर वच केला अशें जालें तितले बेगी हे कार्यक्रम यशस्वी चलचेक सहकार दिया म्हणून सांचे इश्ट करताच सगळ्याची बर देवा म्हणचे प्रार्थने श्रीदेवीले ज्ञानेश्वर चरणा करताची हे मागेले कथोपदेशाक विराम घेता आसा. इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. हरिः ओम.